पहिला हप्ता मिळालाच पाहिजे. उसाला 3,500 रुपये पहिला हप्ता मिळालाच पाहिजे. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. सोलापूर जिल्ह्यामधली 34 कारखानं ही शेतकऱ्यांना लुटायचं ठरवलंय. सगळं पक्ष पार्ट्या विसरून ही कारखानदार अवलादी सगळ्या एकत्र आलेली आहे. एकत्र येऊन यांची एमडी मार्फत मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये 28,500च्या वर कोणी जायचं नाही असा निर्णय झाला. आणि आपल्याच तालुक्यातला चिकमौदा असू द्या, चिकमौदापासून 10-15 गावं अलीकडे तांदळवाडी पर्यंत इथला ऊस झेरंडेश्वरला जातोय. पहिलीच उचल 3,500 रुपये आहे त्यांना. आता गेल्या वर्षी 32 रुपये पहिली उचल होती, आता त्यांनी 3,500 पहिला हप्ता केलेला आहे. आणि त्याच भागातनं काय ऊस आपल्या जिल्ह्यातल्या कारखानदारांना येतो, त्यांना 28,500 पावणे 2900 दर मिळतो. या ऊस तीचा आहे, पाणी तीच आहे, जमीन तीच आहे. मग 600-700 रुपयाचा फरक टनामाग किती खात आहे? 1,000 रुपये टनामाग हाणायचा विचार आहे. ह्यातनं 700 मग आणखीन कमी दिलेला दर वेगळाच. म्हणजे प्रत्येक वेळेस यांचा हिशोब 1,000 रुपये टनामाग खायचा. अशा पद्धतीचा पायंडा या सोलापूर जिल्ह्यातल्या कारखानदारांनी पाडलाय. कारखान्याच्या जीवावर आमदारक्या, कारखान्याच्या जीवावर खासदारक्या, मंत्री, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका ही सगळा डोंबाळा शेतकऱ्याच्या पैशावर केला जातो. यांच्या बापाच्या घरची काय पेंड आहे काय? यांचा बाप काय दारदार आलता का इथं? रात इचू काटा म्हणत नाही. बिबट्या आला तरी सुद्धा लाईटीला चिटकून कितीतरी माझ्या नदीकडे जर शेतकरी शहीद झालं, बिबट्याच्या हल्ल्याने शहीद झालं, अनेक जणांना साप चावलं. एवढा जीवाचा न विचार करता आम्ही ते उसाला सांभाळतोय. ही उसाची कांडी नसून सोन्याची कांडी आहे. त्याला सोन्याचा भाव मिळाला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं मोठा लढा या जिल्ह्यामध्ये उभा करून कारखानदाराच्या मुंडक्यावर बसून 3,500 दर घेतल्याशिवाय माघारी हटायचं ना अशा पद्धतीची खुणघाट मनाशी सगळ्यांनी बांधलेली आहे. आणि त्याच्यासाठी हा लढा मोठ्या प्रमाणात उभा केलेला आहे. आताही पूर्ण तालुक्यात तुम्ही जाऊन अशा गाव बैठका करणार आहे का एखादं मोठं आंदोलन उभा करणार आहे? असं आम्ही 8 तारखेला उपोषणला बसणार आहे. जेवढी 8 तारखेपर्यंत गाव होते ती तेवढीच आम्ही घेणार आहे. त्याच्यानंतर सगळ्या गावांना आवाहन करणार आहे, तुम्ही उपोषण स्थळी या. आणि मग तिथून सगळ्याला विचारात घेऊन तिथलं पुढचा आंदोलनाचा टप्पा कसा बदलायचा, आंदोलन कुठल्या पद्धतीने करायचं, उपोषण तर चालू राहणारच आहे, पण तिथनं पुढे आंदोलनाची दिशा काय असेल ही सगळ्याला विचारात घेऊन त्या ठिकाणी आम्ही ठरवणार आहे. हे काय आता शेतकरी संघटना म्हणून तुम्ही सगळेजण सामोरं जाताय का काय वेगळा विषय आहे सगळा? नाही, शेतकरी संघटना तर सगळ्या आहेत त्याच, पण सगळ्यात महत्वाचं शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बोटा मोजण्याजोगी 10-20 आहेत ती. पण शेतकरी लाखो आहे आणि ती लाखो शेतकरी घेऊन लढायचा. नुसत्या संघटनेची 10-20 पोरं काय करू शकणार नाहीत. म्हणून शेतकरी आणि शेतकरी संघटना हे काही वेगळं नाही. आता माझ्याकडे संघटनेचं कुठलंच पद नाही, मी कुठल्याच संघटनेत नाही, तरी पण सगळ्या संघटनेला समाविष्ट घेऊन सगळ्या शेतकऱ्या घेऊन लढा उभा केलाच ना. त्याच्यासाठी काय संघटनाच पाहिजे असं काय नाही. काय कारखानदाराला काय सांगचाल, काय आवाहन करतो? कारखानदारांनी सुद्धा आजपर्यंत भयानक लुटलेला आहे आणि 3,500 रुपये देऊन सुद्धा त्यांना पैसे राहतात. या कारण कर्नाटकात जावा तुम्ही 44 रुपये दर केलेला आहे. तिकडं गुजरातला जावा तिथं सुद्धा 4,500च्या पुढे आहे. मग आपल्याच भागामध्ये शेजारच्या सांगली कोल्हापूरला जावा 37 रुपये दर आहे. मग तिथं तर 13-14 महिन्यात 13च महिन्यात ऊस कारखान्यात जातो. इथं ऊस 16 महिने राहणार राहतोय. 7व्यातल्या लागणी द्या, आमच्या 8व्यातल्या लागणी द्या. इथं 12 रिकवरी आहे. सगळ्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त साखर पिकवणारा कुठला जिल्हा असेल तर सोलापूर जिल्हा आहे. आणि सगळ्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त साखर पिकवणारा कुठला तालुका असेल तर पंढरपूर तालुका आहे. मग तुम्ही आम्हाला लुटणार आहे का? दिशाभूल आमची करून लोक वेगळ्या दिशेला घालवून तुम्ही जर आमची खळी लुटणार असाल तर गावगावच्या शेतकऱ्यांना आम्ही जाऊन जागा करणार आहे. या चोर तुम्ही आता कमी दळा. काय होतंय, आमचा शेतकरी इतका दळतोय, एवढा अवरेज काढतोय, लय दळतोय, पण दळून दळून झालं की कुत्रीत पीठ खाती ती. आता आमच्या शेतकऱ्यांना आम्ही सांगतोय कमी दळा पण कुत्री हाणाय 4 गडी ठेवूया. आता अशी अवस्था आमच्या शेतकरी झाली. पिढ्यानपिढ्या आम्ही सुधारण आहे. गडी चेअरमन झाला की कोट्यवधी कमवतो या आणि मग पिढ्यानपिढ्या शेती करतो. आम्ही का सुधारण आहे? आमची 1 2 एकर होई नाही. यांचं एका कारखान्यात 6 कारखाने कसं काय व्हायला लागलं?
हे कुठलं बियाणं हे अवलादी वापरते ते काय खाजं टाकते त्यांनी सांगावं येऊन. ओके.